हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे, पण काँग्रेसचे 10 तर ठाकरे सेनेचे 22 नगरसेवक हे सहलीवरती गेलेले आहेत। याबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारलं असता त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून काय आदेश येतो त्यानंतर पाहू असं सांगितलं। तर ठाकरे सेनेचे आमदार राहुल पाटील यांनी परभणीमध्ये चंद्रपूरचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। परभणी महापालिकेमध्ये आमचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार असल्याची प्रतिक्रिया ही ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे। तर चंद्रपुरातली परिस्थिती ही वेगळी होती असं देखील खासदार संजय जाधव यांनी म्हटलेलं आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं। आमची निवडणुकी पूर्वच गठबंधन होतं, त्यामुळे तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे। आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे, संबंध चांगले आहेत, त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही। पण एवढं सांगतो, महापौर हे मशालीतच होणार, त्याचं काय दुमत। परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज होतीये। या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे। शहरातील जनतेचा कौल ठाकरे सेनेच्या बाजूने तर ग्रामीण भागाचा कौल आमच्या बाजूने असल्यामुळे आम्ही महापालिकेमध्ये जनतेचा कौल नाकारणार नसल्याचं मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलंय। कारण की जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे। मग तिथे इंटरफेअर करा, जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने आहे। त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे। तशा पद्धतीने आम्ही आमची सत्ता स्थापन करू। मग महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही आता ते त्यांनाच माहिती। सहलीवर जायची खरं गरजच नव्हती, एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबाला विचारलं। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा भाजपच्या तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आलेल्या आहेत। मात्र राष्ट्रवादीला सोबत न घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान परभणी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी ठाकरे सेनेनं देखील व्यूहरचना सुरू केल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी एबीपी माझाला दिली आहे आणि त्यामुळे परभणीमध्ये सत्ता स्थापनेची चुरस ही आणखी तीव्र झाली आहे। चंद्रपूर महापालिकेमध्ये काय झालं त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे अशी मागणी अतुल लोंढेंनी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की एकतर काँग्रेस सोबत जाऊ नाहीतर विरोधात बसू, असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा का देण्यात आला असा सवाल अतुल लोंढेंनी उपस्थित केलाय। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडला असल्याचा आरोप देखील लोंढेंनी केलाय। त्यांचं उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष देतील, पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा आम्ही विरोधात बसू, असं आम्हाला स्पष्टपणे आपण पाहिलं असेल संजय राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण काल सकाळी ते बोलले होते। त्यामुळे तसंही आमचं 31चं गणित बसत होतं, 23 आणि 31 असं होतं ते, पण वेळेवर वंचित आणि MIM जे आहे ते तटस्थ राहिले, मतदानाला आले नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ते BJP सोबत गेले, हा फरक पडला। जयंत पाटलांनी यंदा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। अजितदादा पवार आपल्यातून निघून गेलेत, ज्यांच्या जाण्यानं मनात निर्माण झालेली पोकळी शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे। या दुःखाच्या काळामध्ये आनंद साजरा करणं किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणं हे योग्य ठरणार नाही, अशी पोस्ट ही माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे। तर कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नका असं आवाहन देखील जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलंय। 16 फेब्रुवारीला जयंत पाटलांचा वाढदिवस असतो। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती महायुतीचाच अध्यक्ष होईल असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। महापालिका असो किंवा जिल्हा परिषद, शिवसेना आमच्या सोबत आहे आणि टप्प्याटप्प्यानं सत्तेतील पदं देखील दिली जातील असं चंद्रकांत पाटील म्हणाले। चंद्रपूरमध्ये जे घडलं ते अपवादात्मक होतं असं सांगत जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होईल असा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। तर जयंत पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीला राजकीय अर्थ काढू नये असं देखील ते म्हणाले। चंद्रपूरमध्ये झालं ते अपवादाने झालं, तो अजून राज्य म्हणून निर्णय नाही झाला की सर्वदूरी करायचं। परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कसा होणार याचा जर प्लॅन मी तुमच्यासमोर मांडला तर
काय मजा नाही. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची उपमुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये कोश्यारी आलेले होते तेव्हा शिंदेंनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानासाठी कॅरम बोर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणेंनी कॅरम खेळत आनंद लुटलाय. पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या नवले यांना कोरेगाव पंचायत गटामधून मनीषा पांचगे यांनी पराभूत करत विजय मिळवला. दरम्यान पराभवानंतर नवले यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करत निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, माणूस हरला, पण माझा लढा सुरूच राहील असं म्हटलेलं आहे. त्याबरोबरच या निवडणुकीमध्ये पैशाचा आणि ड्रग्सचा देखील वापर झाल्याचा गंभीर आरोप हा त्यांनी केलेला आहे. विकासाच्या मुद्द्यापेक्षा पैसा आणि व्यसनांनी ही निवडणूक गाजवली. पैशांच्या जोरावरती मतं विकत घेता येतील पण निष्ठा नाही. माझ्या गावातील तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाताना पाहणं हे कोणत्याही विजयापेक्षा जास्त दुःखद आहे असं निर्मला नवलेंनी म्हटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या निधनावरती काही शंका उपस्थित केल्या. त्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत केबिन क्रू म्हणून प्रवास करणाऱ्या आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पिंकी मालीच्या कुटुंबियांनी देखील घातपाताची शंका व्यक्त केली आहे. त्याबरोबरच पिंकी मालीच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपघात नाही, हे घातपात असू शकतो. रोहित दादा पवारने जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पाहिल्यावरती कुठेतरी शंका निर्माण होते. तर आमचं पण असं मत आहे की रोहित दादा पवार या अमोल मिटकरीची जे शंका उत्पन्न करतायत त्या नजरेने ते 100% बरोबर. तर का आम्ही देखील मुलगी गमावलेलो आहे, कारण तर आम्हालाही समजलं पाहिजे की काय मिस्टेक होता. आणि जे कंपनी होती VSR व्हेंचर यांचे लोक आम्हाला काही कळवले नाही. आपल्या हत्येचा कट रचण्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय. माझ्या हत्येच्या कटासंदर्भामध्ये पोलिसांना आधीच माहिती मिळाली आणि त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून पोलीस माळशिरस तालुक्यामध्ये तळ ठोकून आहेत. काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार होता. याबाबत आपल्या हत्येत कोण कोण असू शकतं या संदर्भामध्ये आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माहिती दिल्याचं राम सातपुते यांनी म्हटलंय. तर राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला असा दावा ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला होता. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. तरी बाहेरच्या टोळीला या विषयामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार या लोकांचा करायचं काहीतरी कट असं एकंदरीतच पोलीस प्रशासन आणि इंटेलिजन्सचा पुढं आलेला आहे. त्यामुळे या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सगळे नेते मंडळीच्या कानावर हा विषय गेलेला आहे. काही लोकांना उचललेला आहे असंही समजतंय. काही लोकांच्या चौकशा सुरू आहेत. प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतंय. माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे काय. त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात. एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय. गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत. धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात. बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत. मात्र त्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. एबीपी माझाच्या या बातमीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तात्काळ चौकशीचे आदेश देत असल्याचं सांगितलेलं आहे.
शेतकऱ्यांचं आधी अधिग्रहण झालेलं आहे, ज्यांच्याकडे पाणीच आलं नाही आहे किंवा आता ज्यांची जमीन अजूनही पाण्याखाली आहे, या सगळ्या संदर्भात चौकशी लावणार आपण. मी निश्चित तेच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आत्ताच मी ईडींना, तुम्हीच मला सांगितलं, ईडी माझ्यासमोर उभे होते म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मला ही बातमी कळालेली आहे आणि मी त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हा रिपोर्ट येईल आणि मग त्यानंतर काय कारवाई असेल किंवा पुढे शेतकऱ्यांना कसं कॉम्पन्सेट देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव हा मान्य करू. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या कोस्टल रोडला आता एक नवीन ओळख मिळाली आहे. या मार्गावरती केवळ वेगाचा अनुभवच मिळणार नाही, तर प्रवाशांना आता संगीताची अनोखी मेजवानी देखील मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतात पहिल्यांदाच मेलडी रोड ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना स्लम डॉग मलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध जय हो या गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावामध्ये दरवर्षीप्रमाणे तानाजी मालुसरे यांच्या 356वा शौर्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावलेंनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कारही करण्यात आला. मुंबईच्या भिवंडी येथील साई भक्त संतोष नार्वेकर यांनी साई चरणी सोन्याचे आकर्षक असे 2 दिवे अर्पण केलेत. 72 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण दिव्यांची किंमत 11 लाख रुपये असून मध्यान्ह आरतीच्या वेळी हे दिवे साई चरणी ठेवण्यात आले होते. साईबाबा संस्थानच्या वतीनं देणगीदार साईभक्त संतोष नार्वेकर यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला. साताऱ्याच्या ढेबेवाडी जंगलाच्या कुशीमध्ये भरणाऱ्या वाल्मिकी यात्रेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 13 फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे, तर 15 फेब्रुवारी हा या यात्रेचा मुख्य दिवस आहे. 13 फेब्रुवारीपासूनच हरिनाम जपानं यात्रेला प्रारंभ होईल, तर ढेबेवाडीपासून सुमारे काही किलोमीटरवरच घनदाट जंगलाच्या कुशीमध्ये श्री क्षेत्र वाल्मिकी हे ठिकाण आहे. तर महाशिवरात्रीला होणाऱ्या श्री वाल्मिकी यात्रेस दूरवरून भाविक येतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये 4 मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी 6वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेतात. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली आहे. तर या प्रकरणी 4 मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे शाळेनं मात्र संबंधित मुलांवरती कोणतीही कारवाई केली नाही, उलट पालकांवरतीच दबाव आणण्याची माहिती मिळतेय. तर पालकांच्या तक्रारीनंतर चौकशी केलेली असून त्याचा अहवाल पोलिसांना दिल्याची माहिती ही शाळेकडून देण्यात आली आहे. ही घटना आहे सप्टेंबर महिन्यातली. ऑक्टोबरमध्ये माझा मुलगा आला घरी. त्यांनी मला सांगितलं की बाबा मला त्रास होतोय, रडत रडत मला तुझ्याशी बोलायचं. म्हटलं काय झालं? तर त्यांनी मला सांगितलं की बाबा 3 मुलांनी त्याला पाठीमागून पकडलं आणि एका समोर ज्या मुलांनी जे आहे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तो काही व्हायच्या आधी तो झटका मारून तिथून निघून गेला. त्या मुलांनी त्याला परत पकडलं आणि त्याला धमकी दिली, तू जर कोणाला काही जर सांगितलं तर आम्ही तुझ्याविरुद्ध कंप्लेंट करू. आम्ही 4 जण आहोत, तू एकटा आहे, तू काही करू शकणार नाही, कारण की तुझं म्हणणं कोणी ऐकणारच नाही. हा प्रकार घडल्यावर सुद्धा त्या मुलांनी त्याला जवळपास 1.5 महिना रोज त्रास द्यायचे, रोज इशारे करायचे. ते मुलं त्याच्याच वर्गातले होते. सारखा हा घडलेला प्रकार त्यांनी सांगितला की सारखं माझ्या डोळ्यासमोर तोच प्रकार येतोय, मी काय करू मला समजत नाही. म्हणून मग आम्ही शाळेत हा प्रयत्न केला सांगायचा की असा प्रकार घडला आहे, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. तर शाळेने आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही, ना आमचा कोणता जबाब नोंदवून घेतला, ना कोणत्या कमिटीसमोर आम्हाला बोलवलं किंवा काहीच नाही. मग शाळेंनी जेव्हा आम्हाला काहीच उत्तरं दिले नाही तेव्हाच माझ्याकडं कुठलाच पर्याय नव्हता पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करायचा. हे सगळं झाल्यावर मग आम्ही गुन्हा दाखल केला, कारण की आजही माझा पोरगा रात्री रोज 2-2:30ला उठतो, रात्री कधीही उठतो, घाबरत येतो, रडत येतो, बाबा मला भीती वाटते, बाबा मला भीती वाटते. मग शेवटी वैतागून आम्ही कंटाळून मग आम्ही त्याची शाळा बदलावं लागली आम्हाला, पण आम्हाला शाळेतून तिथून काहीच सपोर्ट भेटला नाही. डिसेंबर महिन्याच्या सुमारास फुलंब्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी आहे 6वीतला, त्याच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की त्याच्याच वर्गातले 4 त्याचे जे वर्गमित्र आहेत त्यांनी त्यांच्या मुलाला सेक्शुअल असॉल्ट केला. त्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
तपास सुरू आहे आणि जे फायनल रिपोर्ट आहे विधी संघर्षित चारही विधी संघर्षित बालक असल्यामुळे बाल न्यायालयामध्ये त्याचं फायनल रिपोर्ट सादर लवकरच करण्याची प्रक्रिया सुरू होणार. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.